घाटी रुग्णालयातील सर्जिकल इमारतीचे 14 कोटींचे देखभाल दुरुस्तीचे काम गेल्या 3 वर्षांपासून रखडल्याचे पाहून पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची कानउघडणी करत दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। जालना जिल्हा परिषदेत 2022 पासून प्रशासक राज असतानाही गेल्या 5 वर्षात 24 लाचखोर अधिकारी पकडले गेले असून 1 कोटीच्या बोगस मान्यता आणि कामे न करता बिले लाटण्यासारखे 5 मोठे घोटाळे उघडकीस आले आहेत। बीड शहरात पॅकिंग दूध कॅनमधील दुधात मिसळून बेकायदेशीरपणे विकणाऱ्यांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत परवाना व बिल नसलेल्या 200 दूध पिशव्या नष्ट केल्या आहेत। धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध पॉक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। क्रीडा संचालनालयाने जाहीर केलेल्या शालेय राज्य क्रीडा स्पर्धांच्या आयोजक यादीतून विभागीय मुख्यालय असलेल्या लातूर जिल्ह्याला वगळल्यामुळे स्थानिक खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा प्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे।